शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग गुरुवारी तारीख 13 रोजी रात्रीच्या सुमारास ढासळला। नव्याने बांधलेल्या बुरुजाला मोठमोठ्या भेगाही पडला असून तो भागही कधीही कोसळू शकण्याची भीती व्यक्त होत आहे। दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा हा बुरुज आहे। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षांपूर्वीच इतर बुरुजांसह या जुन्या बुरुजावर नव्याने बांधकाम केले आहे। या नव्या बुरुजाचा खालील भाग ढासळला असल्याचे काल रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले। दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथाराही एका बाजूने खचू लागला असून त्याची आणि या बुरुजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक बनले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून करण्यात आली। त्यापैकी सुरुवातीला 2.5 कोटी आणि नंतर 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। कल्याणच्या या दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच कल्याणच्या खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची उभारणी केल्याचे सांगितले जाते। मात्र काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी आता दुर्गादेवीचे मंदिर, काही बुरुज आणि मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ इतकाच भाग शिल्लक आहे। कल्याण शहराचा हा ऐतिहासिक किल्ला म्हणून दुर्गाडी किल्ला ओळखला जातो आणि या किल्ल्याचं रात्री 12:30 नंतर या ठिकाणी पावसामुळे हा बुरुज कोसळला असा आम्हाला फोन आला रात्री आणि त्या अनुषंगाने सकाळी सर्व कल्याण शहरातील हिंदू बांधव शिवसैनिक यांना आम्ही पाचारण केलं की आपल्याला किल्ल्याची पाहणी करायची। सर्व अधिकारी, मग पोलीस कमिशनर असतील, कलेक्टर असतील, एसडीओ, डीसीपी, सर्व अधिकारी, पीडब्ल्यूडीचे पुरातत्व झाले, त्यांना मी तात्काळ सकाळपासून संपर्क साधला। सकाळपासून 9 वाजेपासून सगळी मंडळी या ठिकाणी मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या 2-3 दिवसात पहिलं 5 कोटीचं काम आपलं सुरू होईल आणि दुसऱ्या 5 कोटीच्या पदवीधरची जशी निवडणूक संपली त्याच्यानंतर 2-3 दिवसात तेही काम सुरू होईल। 12.5 कोटी रुपये आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी मंजूर केले। यापूर्वी पुरातत्व खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं, परंतु आदरणीय मुख्यमंत्री 2 वर्ष झाले या ठिकाणी आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री दुर्गादेवीच्या उत्सवामध्ये येत असतात, तेव्हा आम्ही 25 कोटीची मागणी केली त्यांच्याकडे की 25 कोटी रुपये आम्हाला या किल्ल्याच्या मजबूतीकरणासाठी हवे आणि अजून 25 कोटी रुपये पुढच्या टप्प्यात हवेत, अशी 50 कोटीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। त्यापैकी पहिला टप्पा 12.5 कोटीचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच हे काम 2 ते 3 महिन्यात पूर्ण व्हावं अशी आम्ही पीडब्ल्यूडी आणि पुरातत्व खात्याकडे मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।